जय खानदेश मंडळी. देखा आज आपला रेल्वे सिरीजनं बराचसा टॉपिक ना उदाहरण आपला पुढे जायला रेल्वेज आहे, तुम्हाला सरासरीज आहे, ॲव्हरेज आहे, बराचसा टॉपिक ना तिथून पुढे सिरीज कंटिन्यू राहणार. ठीक. आणि खूप छान प्रतिसाद पोरस ना आपली ही राहणार, कारण फ्री ऑफ कॉस्ट बॅचेस आहेत आणि एस जी डी आर मलासाठी तर ह्या उदाहरण तुम्ही देखालताय का, कारण का सांगाच आपलं व्हेरियस प्रत्येक उदाहरण मग काय ना काही तुमले दिसायला पाहिजे. ठीक आहे, चला देखा आता आज उदाहरण 5 ट्रेन ना. एक रेलगाड़ी एक बिजली के खंभे को 5 सेकंड में पार कर जाती है तथा एक 600 मीटर लंबे पुल को 35 सेकंड में रेलगाड़ी 35 सेकंड तो रेलगाडी की चाल किती होगी. म्हणजे एक रेल्वेगाडी आहे ती खांबाला 5 सेकंड मध्ये राहिली, म्हणजे खांबाला लांब आपण एक्स म्हणू आणि रेल्वेने बनवू आपण वेळ 5 सेकंड. ठीक. तर तीच रेल्वे 600 मीटर पुलले 35 सेकंड. ठीक. तर रेल्वेगाडीने आपली चाल ती कशी किलोमीटर पर आवर राहणार. ठीक आहे. आता तिरकस गुणाकार होईल. 35 गुणिले x 35x 5 गुणिले x 5x बरोबर चिन्ह कंटिन्यू. ठीक. 5 × 30 या 2 शून्य दे. ठीक. काय झाले तिरकस गुणाकार. आता x साईडले 35x वजा वरती फिरला आपण 35 गुणिले 35x. ठीक आहे, बरोबर चिन्ह 5 गुणिले 5x अधिक 6 पंचे 30 म्हणजे चिन्ह. ठीक आहे. आता 35 मायनस येईल 5x बरोबर. ठीक आहे ना. आता 35 मधून 5 घ्या 30x बरोबर 3000. आता गुणला आहे तिकडे भागला जाईल. x बाहेर होणार 3000 भागीला 0 घ्या 0 3 1 3 या 2 शून्य. x ची किंमत किती होणी 100. आपण x ची किंमत मानू ती काम x मानलं तर 1/5. आता आपल्या वेळ काढणार 1/5 मानलं तर नाही. आता x ची किंमत किती होणी 100. 100 भागीला 5 20 5 100 20 अजून उत्तर नाही. ठीक. 20 मीटर पर सेकंड. पण आपले 4 रेल्वेची स्पीड राहते तो किलोमीटर पर आवर मार. ठीक. मग ते 18 कसा जाऊ 20 गुणिले 18 5 चौक 20 18 चौक 72 किलोमीटर पर आवर. खूप बेस्ट उदाहरण तुमले इथून पुढे एकदम बेस्ट. देखा मंडळी, 126 मीटर तथा 114 मीटर लंबी 2 रेलगाड़ियां विपरीत दिशाओं में क्रमशः 30 किलोमीटर पर आवर तथा 42 किलोमीटर पर आवर की चाल से चल रही है. मिलने के कितने समय बाद वे एक दूसरे को पार कर लेंगे. 2 रेल्वे गाड्या आहेत, एक ने 126 मीटर एक ने 114. ठीक. ठीक आहे. 100 100 200 तुम्हाला 1400 ने तिला 40 म्हणजे 240. ठीक आहे ना. आता त्या विपरीत दिशामध्ये येणार. कोणत्या दिशा विपरीत. ज्यावेळेस 2 गाड्या विपरीत दिशामध्ये जातात त्या टाइमला वेग जोरास त्याची वेगळी बेरीज करायची. ठीक आहे. अंतर किती भेटणार आपलं 240 अधिक
तो वेग 1 ना 30 1 ना 62 कितना जा 72 किलोमीटर पर आवर। आता येणार रूपांतर आपल्याला समजायला पडी मीटर पर सेकंद कारण अंतर जे तो वेळ आहे तो आपल्या सेकंदामध्ये, ठीक आहे। 18 चौक 12 4 पंच 20 20 मीटर पर सेकंद। आता अंतर किती पडेल 240, वेळ किती भेटणार आता हे मीटर भेटणार। वेग कसा भेटणार मीटर पर सेकंद, मीटर घ्या मीटर घ्या फक्त सेकंद, ठीक आहे। शून्य घ्या शून्य घ्या, बेक वेग बेग दोन्ही 4 12 सेकंदानंतर एकमेकले पार करा। हे उदाहरण देखा भारी मागच्या पेक्षा ना 108 किलोमीटर पर आवर्स की चाल से जा रही 240 मीटर लंबी रेलगाड़ी एक प्लेटफॉर्म को 20 सेकंड में पार करती है। एक व्यक्ति इस प्लेटफॉर्म को 5 मिनट में पार करता है, उस व्यक्ति की चाल कितनी हो गया देखा। प्लेटफॉर्म लंबी दे ले तो प्लेटफॉर्म लंबी 1 मिनट, सिंपल रहा ना। वेग आहे तो कसा आहे ताशी, त्याला आपल्या किलोमीटर पर आवर त्याला आपलं मीटर पर सेकंद रूपांतर करावं, ठीक आहे। 1830 मीटर पर सेकंड, ठीक। आता जो वेग आहे अंतर कितलं आहे 240 लंबी प्लॅटफॉर्म लंबी 1 मिनिट, ठीक। कितला मिनिटामध्ये कितला सेकंडमध्ये 30 आणि माणूस कितला आहे मग 20 रेल्वे 20 सेकंड में आहे आणि जी गाडी आहे ते 30 सेकंड ओलांडीला, ठीक आहे। आता आता भागायला गुणले होते, ठीक आहे। 30 दुनी 6 240 अधिक 1 आता इकडे प्लस आहे तिकडे जाणं काय तो मायनस, ठीक आहे। आता 600 वजा 240 बरोबर 1 इथला 336 म्हणजे 360, ठीक। आता 1 सेकंड किती होणी 360। तो व्यक्ती जो आहे तो 5 मिनिटांमा क्रॉस करा त्याला 5 मिनिटां आता 360 भागीला 5 आणि या 60 का करेंगे 60 सेकंड म्हणजे 1 मिनिट, ठीक आहे। शून्य घ्या शून्य घ्या 6 1 6 6 5 6 6 36 मग कितला 6/5 मीटर पर सेकंड। सिंपल राहते त्या उदाहरण। उदाहरण मला उदाहरणापेक्षा बेस्ट है। कसं समान लंबाई की 2 ट्रेनें समानांतर लाइनों पर एक ही दिशा में क्रमशः 46 किलोमीटर पर आवर्स और 36 किलोमीटर पर आवर्स की दर पर चल रही है। 2 रेल्वे समान लांबीने एकच दिशाला एक नवे 46 एक नवे 36 तो एक ताश चल रही है। तेज चलने वाली ट्रेन धीमी ट्रेन से 36 सेकंड में आगे निकल जाती म्हणजे फास्ट चालणारी रेल्वे ती हळू चालणाऱ्या ट्रेनपेक्षा 36 सेकंदना पुढे जाते। तर प्रत्येक ट्रेनची लंबाई किती, तर प्रत्येक रेल्वेची लांबी किती असेल एकदम सिंपल।
एक दिशा लहरात म्हटल्यावर आपण वेगने काय करतो, वजा बाकी करतो. ठीक, 46 वजा काय भेटणार, ताशी किलोमीटर पर. ठीक, आता हे किती सेकंड पार करणार, त्या 36 सेकंदात पार करणार आहे. आता किलोमीटर पर आवर, 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर गुणिला 10 2 वजा. ठीक, भागीला 36 म्हणजे 1 तास कितना, 36 सेकंड. ठीक आहे ना. 1 मिनिट म्हणजे किती तुम्ही आला, 60 सेकंड. मग 60 60 36. ठीक, शून्य घ्या, शून्य घ्या, शून्य घ्या, शून्य. 36 एक 36. हा 1 म्हणजे हा 10 गुणिला 10. 10 आहे किती, 100 मीटर. आता रेल्वे कितल्या आहे, 2. तशी लांबी कशी आहे, समान लंबाई की. ठीक, मग आता 100 मीटर आहे, त्याला 2 ने भागू, 50 दोन्ही 100 म्हणजे प्रत्येक रेल्वे किती लांबी, 50 मीटर. 50 मीटर. ठीक, असाच एकदम बेस्ट उदाहरण तुम्हाला प्रत्येक टॉपिकले, प्रत्येक भागमा आणि प्रत्येक लेक्चरला शिकायला भेटते. फक्त ज्या गरोगरींना पोर असेल तिथपर्यंत आपलं चॅनल लिंक पाठवा. रोज संध्याकाळी आपण 7:15 मिनिटं लाईव्ह राहतच. प्रत्येक चॅप्टरना तुम्हाला 100+ उदाहरण शिकवलं जातं. ठीक, त्याही CGL पासून MTS, SSC, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, पोलीस भरती टोटली. ठीक, त्यापाय तुमले उदाहरण कुठे चालू केले जात नाही. आता आपण नुकतंच 5 वर्षात ब्रँच ओपन करी. क्लासेसने फी एकदम 2,500 रुपये, फीस काही जास्त नाही आहे. अनाथ मुलं असतील तसले बॅचेस मोफत. दिव्यांग उमेदवार असतील तसले प्रत्येक व्यासने 50% सूट, आणि ज्या मुले असतील त्यातले 25% पर बॅचेस मोफत आहे. ठीक, भेटू पुन्हा लेक्चरले. तोपर्यंत जय खानदेश.